नमस्कार, जय शिवराय. आज नारेगाव या बायपासला या ठिकाणी इथं बिबट्याचं पिल्लू आलं होतं. तर त्याला एका फोर व्हीलरवाल्याने उडवलंय, पण ते फोर व्हीलरवाला काही थांबला नाही आणि आम्ही काही तिचा नंबर बघितला नाही. पण ते जसं पिल्लू असं तरफडत होत असताना संकेतने तिकडून इकडं त्याला घेऊन आलाय. त्याला पाणी वगैरे पाजलं, पण ते काही जिवंत राहिलेलं नाहीये. आणि मगाशी पण 1-2 तासापूर्वी एक तरस या साईडनी पळालं, त्याला पण गाडी ठोकली होती, पण ते वाचलं. तुम्ही बघू शकता हे बिबट्याचं पिल्लू. तर प्रशासनाने याची गंभीरता तरी आता तरी घ्यावी की बाबा हे बिबटे ठेवायचे, वाढवायचे की कुठं सोडायचे. ते काय करतात, इथून इथं सोडतात आणि ते परत इकडे येतात. आता हे बिचारं गेले मगाशी तरच 2-1 महिन्याचं असं तरच तर असं मोठं होतं ना, तर जसं का जर्मन शेपर्ड एवढं मोठं तरच आम्ही बघितलं, त्याला फोर व्हीलर ठोकली होती, पण ते वाचलं. ते इथून असं पळालं इकडे. ज्याप्रमाणे माणसाचे ऍक्सिडेंट होते त्याप्रमाणे बिबट्याचे ऍक्सिडेंट व्हायला लागले.